नमस्कार. ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज थोडं आपण सार्वजनिक वाहतुकीबद्दल बोलूया. म्हणजे आपली लाईफलाईन, मुंबईची लाईफलाईन, मुंबई लोकल ट्रेन. आज सकाळी नेहमीप्रमाणे 8:52 बदलापूरहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी स्लो लोकल पकडली. ती साधारण 9:30च्या दरम्यान ती दिवा स्थानकात आली. अचानक माझं खिडकीकडे लक्ष गेलं. जो स्क्रीनवर व्हिडिओ बघायला मिळणार आहे तो आजचाच आहे, आजच्याच तारखेचा. आणि तो एक पोलीस लोक जे आहेत एक प्रबोधन करतायत, रेल्वे प्रवाशांचं प्रबोधन करतायत. तिथे एक यम आहे, त्याच्या हातामध्ये गदा आहे आणि ते ह्याच्यासाठी प्रबोधन करतात कारण विरुद्ध दिशेने मुंबईकडे जाणारी जी स्लो लोकल आहे त्याच्यामध्ये लोक चढतात. त्याच वेळेला कर्जतच्या दिशेने फास्ट लोकल त्या ट्रॅकवरून जातात आणि त्याच्यासाठी प्रबोधन करतात. म्हणून तिथे यम गदा घेऊन उभा आहे. पण प्रबोधन करण्याची गरज काय? लोकांपर्यंत, प्रवाशापर्यंत प्रबोधन करण्याची काय गरज येते? लोकांना कळत नाही, प्रवाशांना कळत नाही की हे धोकादायक आहे, आपल्या परिवारासाठी धोकादायक आहे, स्वतःसाठी धोकादायक आहे. चाकरमानी कामासाठी जातो, प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांनी गाडी पकडायला पाहिजे. पण विरुद्ध दिशेने का तर शासनाचा नाकर्तेपणा. साधारण 10 वर्षापूर्वी तिथे दिव्यातील सर्व रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केलं होतं की आम्हाला दिव्यातून सुटणारी मुंबईकडे जाणारी लोकल ट्रेन हव्यात. रेल्वे प्रशासनानं काय केलं? लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत जसं की कर्जत, खोपोली, आसनगाव, टिटवाळा, कसारा, या सगळ्या लोकलचा थांबा त्यांनी दिव्याला दिला. मुळात ह्या ज्या गाड्या आहेत ना, ह्या त्यांच्या गंतव्यस्थानाजवळच फुल भरतात. तर इथे काय डोंबलं चढणार आहेत लोक आणि उतरणार आहेत? साधा सिव्हिक सेन्स पाहिजे. लांब पल्ल्याच्या गाड्याला दिव्याला थांबा दिला. त्यामुळं काय होतं, दिव्यातली जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना चढायलाच मिळत नाही 9:30, 8च्या नंतर लोकलमध्ये. त्यामुळं ज्यांच्यामध्ये दम आहे, दमखम आहे, हातामध्ये एकदम मजबूत जान आहे, ती लोक विरुद्ध दिशेने चढायचा प्रयत्न करतात. आपला जीव धोक्यात घालून. का तर परिवारांचं पोट सांभाळायचं आहे. कुठल्याही प्रवाशाला आवडणार नाही विरुद्ध दिशेने आपला जीव धोक्यात घालून. कुणाला वाटणार आहे की विरोधी दिशेने जाऊन लोकल पकडावी? त्यांना भीती वाटत नाही. पण काय करणार, शासनाचा नाकर्तेपणा इथे नडला. त्यामुळे त्यांना प्रबोधन करावं लागतंय की इथे यम आपली गदा घेऊन आलाय की बाबा विरुद्ध दिशेने आज चढू नका म्हणून. विचार करा. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.